हा स्पष्ट आरोप आहे आणि हे फंडिंग यांना धर्मांतरण करण्यासाठी आणि लव जिहादच्या घटनेसाठी NGOला चालवतो। त्याचे 2 NGO आहे। त्या NGOमध्ये ज्या मुली शिकत आहेत त्या मुलींना जबरदस्ती कुराण वाचणे, त्यानंतर तिला जातांनी आपण जे रामराम करतो त्याच्याबदले त्यांच्या ते देवाचे जे नाव घेतात ते करणे, बळजबरी त्या प्रकारचे आले, अश्लील चाडे तिच्यासोबत करण्यात आले। तिने जर नकार दिला तर तिच्यासोबत अश्लील चाडे करण्यात आलेले आहे। हा प्रकार, हा परतवाड्याचा प्रकार आणि नाशिकचा प्रकार, हा सर्व प्रकार एकसारखा आहे। आणि ह्या प्रकरणामध्ये जे महाराष्ट्रात ह्या 15 दिवसात जे काही होत आहे त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण संशय आहे। आता आम्ही हा स्पष्ट आरोप करतो आहे की ह्या सर्व घटना एकसारख्या आहे। ह्या सर्व घटनाचा संबंध आतंकवाद्या संघटनेसोबत आहे। यांना जी फंडिंग होत आहे ती फंडिंग त्याची जांच झाली पाहिजे। ते SIT मार्फत झालं पाहिजे, एकदम निष्पक्ष जांच झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे। ही आम्ही विषय घेऊन आज आपल्या इथले जे DCP साहेब आहे झोन नंबर 2, तर आमची पूर्ण टीम विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि धर्मप्रसारची टीम आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलेलं आहे। तुम्ही म्हणताय फंडिंग होत आहे, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? कुठून फंडिंग होतं आहे, कोणासाठी फंडिंग होतं आहे आणि त्याचा कुठे वापर करण्यात येतो असं वाटतं तुम्हाला, किंवा असा आरोप आहे? परतवाड्याच्या प्रकरणामध्ये एक साधारणतः 18-20 वर्षाचा मुलगा, त्याच्या अकाउंटला 7 ते 8 करोड रुपये आम्हाला दिसलेले आहे, म्हणजे फंडिंग दिसले आहे। नाशिकच्या प्रकरणामध्ये पण मोठी फंडिंग झालेली आहे आणि ह्या ज्या प्रकरणं नागपूरच्या याच्यामध्ये पण मोठी फंडिंग झाली आहे। हा स्पष्ट आरोप आहे आणि हे फंडिंग यांना धर्मांतरण करण्यासाठी आणि लव जिहादच्या घटनेसाठी ही फंडिंग झालेली असा स्पष्ट आरोप विश्व हिंदू परिषद नागपूर महानगर करतो आहे।